तर खूप प्रतिष्ठापणाला लागलेली होती, मात्र या ठिकाणी विक्रमी मतानं आपला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जो आहे तो निवडून येतोय। कशा पद्धतीची आखणी या संपूर्ण नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही आखलेली होती? या ठिकाणी आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांची नेहमीच साथ मिळाली। त्यांचंही मार्गदर्शन शिंदे साहेब, दादा, त्याचबरोबर फडणवीस साहेबांच्या सूचनेनुसार जयाभाऊ गोरे यांनीही सातत्याने या तालुक्यावरती लक्ष दिलं। तसं पाहायला गेलं तर 1 वर्षापूर्वी विधानसभेला माझा एक 6,000 मतांनी पराभव झालेला होता आणि 7,000 मतांनी जवळपास शहर आम्ही मायनस होतो। आणि अत्यंत एखादी विधानसभा गेल्यानंतर थोडी कठीण परिस्थिती असते आणि सहकारातली आमची ती पहिलीच बाजार समितीची निवडणूक होती। त्यामध्येही 18 पैकी 18 जागा त्या ठिकाणी निवडून दिल्या। नगराध्यक्षसुद्धा जवळपास 4,500हून अधिक 4,500 मतांनी या ठिकाणी आम्हाला निवडून दिलेला आहे। त्याचबरोबर आमची सत्ताही या ठिकाणी दिलेली आहे। प्रथमतः मी या तालुक्यातील संपूर्ण जनतेचं, शहरातील बंधू भगिनींचं मी नम्रपणे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। तालुक्यातील पण जनतेचं बाजार समितीच्या माध्यमातून दोन्ही सत्ता दिल्यामुळं या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। हा विजय तुम्हाला कोणाला समर्पित करा? मी तालुक्यातील जनतेला आणि कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस मेहनत घेतली त्यांना हा विजय समर्पित करतो। आता पंचायत समिती आणि झेडपीच्या निवडणुका आहेत, कशा प्रकारे पुढची रणनीती असणार? त्या ठिकाणी 6 पैकी 6 झेडपी आणि 12 पैकी 12 पंचायत समिती, कारण 20 वर्ष पंचायत समितीची सलग सत्ता या ठिकाणी आमच्या सुपूर्द या तालुक्यातील जनतेने केलेली आहे। त्यामुळे याही वर्षी माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड होईल की 25 वर्षे एका ठिकाणी पंचायत समिती सत्ता असल्याचं। भाऊ, या निवडणुकीत अशी काय तुम्ही जादूची कांडी फिरवली की नागरिकांना जे आहे ते तुम्हाला बाजार समितीत पण भरघोस मतांनी निवडून दिलं आणि नगर परिषदेच्या निवडणुकीला देखील तुम्ही विक्रमी मताने तुमचा पॅनल जिंकलेला आहे? मुळातच या तालुक्यातील जनतेला पूर्णपणे माहीत आहे की मी 96 पासून सक्रिय राजकारणामध्ये, तसं प्रभाताईंच्या निवडणुकीमध्ये सक्रिय कार्यकर्ता झालो, 96ला नगरसेवक झालो आणि 6 निवडणुका मी लढवल्या, त्यातल्या 4 हारलो, 2 जिंकलो। पण कुठलीही निवडणूक, कधी नगरपालिका हारलो, कधी जिंकलो। आणि ह्या निवडणुका हारत जिंकत कार्यकर्ता असतोच, परंतु जिंकलो तरी कधी आम्ही हुरळून गेलो नाही आणि हारलो तरी दुसऱ्या दिवशी मी 9 वाजता जनतेच्या कामासाठी सदैव तत्पर असतो। त्यामुळं पूर्णपणे या तालुक्यातल्या जनतेने शेवटी विचार केला की हा कार्यकर्ता जिंकला हारला तरी आपल्या कुटुंबातला आहे, ह्याच्या पाठीशी राहावं। या दृष्टिकोनातून आमच्या तेजस्विनीताई कतले यांना नगराध्यक्षपदाला व आमचे 23 नगरसेवक या ठिकाणी देऊन आम्हाला या ठिकाणी सत्ता दिली। या विजयानंतर विरोधकांना काय सल्ला द्या? त्यांनी अफवा उठवणं बंद करावं अशी मी त्यांना विनंती करेन, कारण शेवटी अफवेवरती त्यांचं जीवन आहे आणि त्यांचा जो व्यवसाय आहे तो राजकारणावरती सगळा व्यवसाय अवलंबून आहे। राजकारणामध्ये जर ते नसले, आता तुम्हाला दिसून येईल की कोणाकोणाच्या अडचणी कशा आहेत किंवा कोण कुठं कुणाच्या पाठीमागं जायला बघेल, हे सगळं चित्र तुम्हाला लवकरच स्पष्ट होईल। असं म्हटलं जातं की कार्यकर्त्यांना भाऊ जे आहेत ते निवडून आणतायत, तुमचा पराभव झाला होता, आता कार्यकर्त्यांकडून अशी मागणी केली जाते की भाऊला पण काहीतरी भाजपानं दिलं पाहिजे। मी काम करणारा कार्यकर्ता आहे। मी कधी देवेंद्र फडणवीस साहेब आले तुम्ही स्वतः विचारा, मी स्वतः असा कार्यकर्ता आहे की त्याग करणारा कार्यकर्ता आहे। त्यामुळं शेवटी आपण काम करत राहणं आपलं कर्तव्य आहे। शेवटी पार्टी कुठले निर्णय घ्यायची किंवा कुठली जबाबदारी टाकते ह्याच्याकडे मी पाहत नसतो। काम करणारा कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे, मी काम करत राहणार। भाऊ, विधान परिषदेसंदर्भात जे आहे ती तुमची चर्चा चालू आहे, नेमकं काय आहे? मला कुठलंही काही माहिती नाही। मी काम करणारा कार्यकर्ता आहे। मी आयुष्यभर, मी जनतेला सुद्धा सांगितलं, माझ्या हातात काठी जरी आली टेकवत मी ऑफिसला बसणार आणि सगळ्यांची आयुष्यभर सेवा करणार।